मागण्या आज दोन मागण्या आमच्या आहेत. पण पहिले हे उपोषण का केलं पहिलं सांगतो. जळगावला आमचं 27 दिवसाचं आमरण उपोषण झालं होतं. त्यावेळी संबंधित आपल्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी येऊन आम्हाला आश्वासन दिलं होतं की 2 महिन्यामध्ये आम्ही तुमचा प्रश्न करू. 2 महिन्यानंतर हिवाळी आपलं अधिवेशन झालं. अधिवेशनमध्ये पण काही झालं नाही. नंतर आमचं 6 जानेवारीला आम्ही संभाजीनगरमध्ये आम्ही बैठक बोलवली आणि त्या ठिकाणी सर्व राज्यव्यापी आंदोलन करायचं आमचं ठरलं होतं. आणि ठरलं त्याप्रमाणे आज 23 जानेवारीला आम्ही मोर्चा आयोजित मोर्चा आयोजित केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व उपोषण आणि साखळी उपोषण आम्ही आज करत आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या की आम्हाला नवीन आरक्षण नको आहे. आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत. आम्हाला संविधान दिलेले आहेत. फक्त त्याची अंमलबजावणी करत नाही. आम्हाला जातीचे दाखले देत नाही. दाखले मिळाले त्यांना वैधता सर्टिफिकेट देत नाही. हा आमच्यावर घोर अन्याय आहे. 1900 मला वाटते 75 वर्षामध्ये आपण अमृत महोत्सव साजरा केला पण आमचा अमृत महोत्सव झालेला नाही आहे. तरी आमच्या अनेक वर्षाच्या भावना आणि आम्ही संविधानिक आमचं जे आम्हाला हे मिळालं पाहिजे ते आजपर्यंत मिळालं नाही. जातीचे दाखले असतील किंवा गोष्टींचा परतावा असेल डिझेलचा, अनेक वैधता प्रमाणपत्र असतील. अनेक लोक आमचे जवळजवळ 5,000हून आधी संख्येमध्ये पकडले गेले. मग जर त्यावेळेला त्या राज्यकर्त्यांनी जर आम्हाला सामावून घेतलं तर मग आज आमचे वैधता दाखले का मिळत नाही. जसं दादांनी सांगितलं की अमृत महोत्सव जरी झाला तरी आजपर्यंत आम्हाला कोणतेही दाखले मिळत नाही. तर त्यासाठी आज हा राज्यव्यापी कोळी समाजाचा जनसागर आलेला आहे. पण याच्या पुढे जाऊन सांगतो की याच्या पुढे जाऊन आज तर आम्ही पहिल्यांदा मुख मोर्चा घेऊन आलो आहे. पण याच्या पुढे तर याच्याहून प्रखर असा मोर्चा घेऊन आम्ही शासनाची पूर्ण मागण्या झाल्याशिवाय तर आम्ही आता उठणार नाहीच आहोत. पण जरी त्यातून आम्हाला जर न्याय हक्क जर मिळत नसेल म्हणून आजचा हा मोर्चा आहे. जसं शेतकऱ्यांचा दुष्काळ जाहीर करतात तसं आमचं मच्छीमारांचं कुठलंही आम्हाला दुष्काळ जाहीर करत नाही. नंतर आमच्या मच्छी विक्रेते आहेत त्यांचे पण अतिशय गंभीर प्रश्न आहेत. त्याच्याकडे पण शासन आमचं दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या महिला आज जमलेल्या आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे आमच्या कोळी ही नोंद असून देखील आम्हाला कोळी ही अनुसूचित जमातीमध्ये नोंद असून देखील आम्हाला महादेव कोळीचे किंवा मल्हार कोळीचे किंवा इतर तत्सम जातीचे आम्हाला आदिवासी दाखले मिळत नाही आहेत. तसंच तपासणी समिती ही आमचे महादेव कोळीचे मल्हार कोळीचे आमचे दाखले हे रद्द करतात. तर आमचे बेकायदेशीर ती तपास समिती बेकायदेशीर आहे, बोगस आहे. कारण का तर प्रांत अधिकारी हा सक्षम अधिकारी असताना देखील त्यांनी आम्हाला दाखले दिलेले असताना देखील त्याचे खालच्या अधिकारी काय दाखले आमचे रद्द करतात. कारण त्याला ते अधिकारच नाहीत. कारण सक्षम अधिकारी आम्हाला दाखले देतोय. मग हा तपासणी समिती ही बरखास्त केली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे आमच्या मागण्या की आम्हाला नवीन आरक्षण नको आहे. आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत. आम्हाला संविधान दिलेले आहेत. फक्त त्याची अंमलबजावणी करत नाही. आम्हाला जातीचे दाखले देत नाही. दाखले मिळालेत त्यांना वैधता सर्टिफिकेट देत नाही. हा आमच्यावर घोर अन्याय आहे. 1900 मला वाटते 75 वर्ष झालं. 75 वर्षामध्ये आपण अमृत महोत्सव पण साजरा केला पण आमचा अमृत महोत्सव झालेला नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही तर असं कधी म्हणतो की हा कायदा कुठे आहे. एकाला कायदा तुम्हाला माहीत असेलच. आपले मंत्री सन्माननीय पिचड साहेब यांची अंमलबजावणी करून त्यांना दाखला दिला झाला. पण आमच्या आम कोळी लोकांना कोणाला दिलं नाही. काय हे चाललं आहे. काय कुठे चाललं आहे. मंत्रालय एक कायदा, जनतेला एक कायदा. बाबासाहेब बघा पुन्हा या ह्या शासन करताना आणि हँटर घेऊनच या. हे शिवाय हे कुठल्या सर्व पक्षातील लोक सर्व सत्ताधारी पक्ष ऐकणार नाही. आणि म्हणून हा आमचा
आणि आत्महत्या करतात आणि त्यांचे आमदार खासदार असल्यामुळे त्यांना मदत मिळतं आपल्याला वाली राजकीय पक्ष नाराज नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.